आता हा चेंडू अकुट्टप्याचा चेंडू तोलवायचा होता बिडांच्या डोकीवरून पुढचा चेंडू उडी मारून टाकला चेंडू हा तोलवलाय सरळ गेलाय मला वाटतं की झेल होतोय का असं वाटत असतानाच झेल पकडलंय म्हणजे तिथे जो अडखळा झेल बाद केलाय तो अनिकेत अनिकेत बाद होतोय हा वैयक्तिक एक या धावेवरती संघाची धावसंख्या एक असताना आलेली आहे तो पहिला चेंडू अकुटप्याचा चेंडू तोलवला यावेळी मग खणखणीत मला वाटतं षटकाराची खुणा करतीलच या शंकाने आणि षटकाराने आता काय करतो ते बघायचं पुढचा चेंडू चांगला चेंडू त्याच पद्धतीने अपील होतंय आता मात्र अपील पंचाने उचलून धरलंय आणि टप्प्यावरती गोलंदाजी केली आता हा एक चांगला फटका आहे आणि मला वाटतं झेल होतं काय बघायचं आहे आणि यावेळी झेल होतोय आणि झेल बाद उत्कृष्ट दर्जाचा झेल मला वाटतं हा टुर्नामेंटचा आतापर्यंत झालेला झेल होतं तर नितीन याचा पुढचा चेंडू टप्प्याचा आणि हा तोलवलाय केतनने आपला चमत्कार घडवलाय मला वाटतं षटकार नाव हे चांगलं आहे आणि आता तेच घडवतं मी सांगणारच होतो की रोहित शर्मा किंवा रोहित हे नाव जे आहे ते मात्र म्हणजे बोलताच येणार नाही रोहित या नावासाठी अशा पद्धतीची बॅटिंग करतात रोहित नावाचे तर रोहितनेही षटकारवरती केली नितीन मात्र टप्पा चुकतोय आणि मला वाटतं आता त्याचा फायदा घेतात काय बघायचं आहे झेल जातोय आणि बाद होतोय तो चेंडूमध्ये काय करतोय ते बघायचं अकुट्यापेक्षा चेंडू तोलवलाय यावेळी मात्र पंच खुना करणार केतन खेळतोय केतनने आपला पुढचा चेंडू चांगला चेंडू तोलवलाय यावेळी मात्र खणखणीत षटकार बॉलावरती लिहिलेलंच आहे मला वाटतं स्टिकर मारलेला आहे हा केतनने तो षटकाराचा किती खूप धावसंख्या वाढ आणि हा टप्प्याचा चेंडू तोलवला नुसता तोलवला एकच धाव मिळणार आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आणि हा मला वाटतं आणि अजिंक्य यांचा पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि डोक्यावरून मारलाय तो षटकारच असणार या शंकाने आणि षटकार मॅच इथे अक्षरशः फिरवली आहे बघा बॉल मला वाटतं केतनी षटकारनं मारलं तर हा म्हणजे हे युद्ध आहे बघा युद्ध आहे आणि मला वाटतं हा मारलेला फटका चौकाराच्या दिशेने आणि चौकार होणार आहे या शंकाने दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे फुल टॉस ड्राईव्ह केलं समोर जसेने मिड ऑन नाही आहे लॉंग ऑन येतोय बॉल पर्यंत परंतु ताळमेळ चुकलाय तिरलुटकर यावेळी बॅटच्या रनर मध्ये बॉल आलाय बॉलला फेकला हे डू ऑर डायचा सामना जर पाहिला तर ओमसाई काळेश्वर साठी आहे परंतु यावेळी दांडी गुल झाली आहे हिट एस्टनचा वेध घेतलाय फर्निचर उद्ध्वस्त केलाय बाद होत आहेत सॉरी केतन पाहायला मिळत आहेत पहिलाच बॉल पहिल्याच बॉलला फेकलाय डीप स्कोर हे मात्र पाहायचं आहे यावेळी समोर बॉल आलाय तसाच बॉलला खेळलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे लॉंग अप होता अजिंक्य तिरलोडकर दाखल यावेळी समोर गेलाय पहिल्या प्रयत्नाला बॉल हातामध्ये निसटलाय परंतु पाहिजे पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने गेलाय कॅच कॅच पकडली आहे ऑट कॅच समोर गुरुला व्हायचं होतं सुरू परंतु साहिल झालाय सुरू गोलंदाजीवर त्यावेळी जर मला 66 धावाने विजय झाला होता संघ दत्तसाई नाडन बॉल जर पहिला घोषांकी क्षेत्रात गेलाय एकच धावा एक धावाने सांघिक धावफलक टोटल 36 या आकड्यावर पोहोचलाय 30 धावाने संघ विजयी झालाय सर्व्हिस स्पोर्ट तिरलोट संघ विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण या स्पर्धेमध्ये आलात आपला संघ दाखल केलात चांगलं क्रिकेट तुमच्याकडनं सुद्धा पाहायला मिळालं तुमच्याकडून पाहायला मिळालं परंतु प्रत्येक दिवस आपला नसतो नाण्याच्या दोन बाजू असतात काटा आणि चापा तसा विजय आणि पराभव आणि या पराभवाच्या छायेमध्ये